हे बघा लास्ट इयरचं सबमिशन आमचं झालेलं आहे आणि इथे एवढी खुश दिसून राहिली कारण की हिची जी ओरल आहे एकदम भारी एकदम भारी गेली. तुझी कशी गेली? एकदम चांगली गेली. मास्तरचा आवाजच येत नव्हता मला. बस जाऊ दे आता. तर हे बघा हे आमचं सिव्हिल डिपार्टमेंट होतं आणि याच्यानंतर आम्ही रिझल्ट घ्यायला येऊ फक्त. रिझल्ट घ्यायला चला मग निघायचं. चलो अशा पद्धतीने आम्ही ओरल वगैरे. आपलं काही आणलंय का अजून? बघ 2 बॅग होते आपल्या. 2 बॅग होते. ए रोहित एक बॅग कुठे आहे? माझी बॅग पण वरतीच आहे. हे बघा असं आहे. म्हणजे रिलॅक्स झालं ते. एवढं पण रिलॅक्स नाही व्हावं माणसाने. की बॅगच विसरून चाललं होतं. अजून काही पोरांच्या इथं बाकी आहेत तर किती टेन्शनमध्ये. ह्या ठिकाणी इथं फोटोशूट चाललेले आहेत पोरांचे. ये प्रो फोटोशूट कैसे गई फिर ओरल? आज आमचं फायनल सुलटी पकड ना. बुकचं झालंय काय झालंय प्रेझेंटेशन. खूप छान गेलं, अतिशय छान. आता फक्त आम्हाला रिझल्टची वाट बघायची आहे. 1 महिन्यात 40 दिवसांनी आम्ही परत सगळे मित्र मैत्रिणी आम्ही सगळं भेटू. असं आम्हाला वाटतंय पण ते कोणी भेटणार नाही. भेटू रे सगळे रिझल्ट घ्यायला एकाच दिवशी. बरोबर आहे. सायनिंग ऑफ देतो. हे यार फोटो काढायचे राहिले ना आपले. ब्लॅक बुक सोबत. ब्लॅक बुक आण ना. जाऊ दे डायरेक्ट कॅम्पस. हे बघा कॅम्पस खूप भारी आहे आमच्या कॉलेजचं. शेवटची आठवणी परत. कॉलेज पण भारी का आपलं? हो मस्त आहे. कॉलेज चांगलं आहे. आताचं वातावरण खरं छान होतं पण डोडो बॅग घे ना बेटा. वातावरण म्हणजे पावसाळ्यात तिथं वातावरण टुरिस्ट स्पॉट असतो ना तसं वातावरण. हे जे गौरव शेठ आहे तिथं आपल्यासोबत यांनी आज डायरेक्ट ओरलमध्ये डायरेक्ट मज्जा करून टाकली डायरेक्ट. का रे ओरलमध्ये? हे बघा आर्यनदा काही 2 शब्द तुम्हाला कॉलेजबद्दल. कॉलेज अतिशय उत्तम आहे. कॉप्या करायच्या असेल तर अभ्यास करा. कॉप्या करायच्या असेल तर अभ्यास करा. कॉप्या करायच्या काहीच चालत नाही. तुम्ही किती कॉप्या आणल्या तरी म्हणून अभ्यास करा. हे अरे तू हे बघा चांदीचे पेन चोरून घेत. आमची मेघना पेनाची यायची. इथून जाताना सगळ्यांचे 4-4, 5-5 पेन घेऊन जायचे. आज तिने त्याच्यावर ते पेन इथून रूम रेंट आमच्या कॉलेजला ब्लेझर पण आहे पण आम्हाला आता कळलं आम्ही कधी घातलं नाही. 4 वर्ष एवढ्या 3-4 वर्षात आम्ही घेतलंच नाही. नका लिहू दे ना माझी साईन दे ना. अरे इथं लिहा ना कॉलरवर. म्हणजे फोल्ड झालं तरी काय केलं तू घाण? माझी साईन आहे तुम्ही. हे टक्टिकीच नाही की आग इकडे कर आता. बाई असे कपडे खराब करायचे काम करता. चला पावसात ओला होतो. जनजन बायको समान मान पण लिहायचं तुमच्या. हे भाई मग मला का खराब केलं? हे बाई मला पेपर द्यायचा. हे राय पकड ना. लगेच चालेल गरीब लगेच व्हिडिओ काढू पर्यंत. जाऊ दे तू 2 शब्द बोल तुझे काहीतरी कॉलेज बद्दलचे. कॉलेज मी गरीब वातावरण मध्ये चुकून ऍडमिशन घेतलं होतं. नको रे मग आता ठीक आहे. शर्टचं पण आपलं नाही ना. कोणाचं आहे बघा. असे पोरं असतात आमच्या कॉलेजला स्वतःचे शर्ट सुद्धा घालत नाही. कोणाचं आहे? जा तुझा शर्ट तुझाच आहे रे. 3 वर्ष होऊन तेच ना. आम्ही डायरेक्ट म्हणजे एक शर्ट घेतला होता. कधी घेतला होता? स्टार्टिंगला. ब्लेझर नाही काही ब्लेझर असतं का? ब्लेझर असतं. गरीब की निशाणी. हा तो आदमी गरीब आहे ना. तो आदत से गरीब आहे असा विषय. यांचं तर वेगळंच काहीतरी चाललं आता इथं. नाट्य होत आहे काय चालू आहे? पळू राहिले एकमेकांमागे डायरेक्ट. नाट्य होत आहे झाडांमध्ये सुनार झाडांचा मागे करून राहिले. म्हणजे झाडांच्या मागे पळापळ करू राहिले. आता एवढं कट करायला जीवावर जायचं. अरे शर्ट खराब केला भाऊ. केला भाऊ शर्ट खराब केला भाऊ. हे शर्ट खराब करता बघ. आर्यनदाची गाडी. अरे संजय त्याच्यावर राहिलं रे. पेन दे. रोहित बी राहिला. पेन दे. अरे नाही मग शर्ट माझं नाही दुसऱ्याच आहे. माझ्या शर्ट रूमला कोण दुसरं? काय माहिती कोण. त्याला देऊन टाक. बाय आर्यनदा राडेगाव. आर्यन यार काय काय लिहू राहिला मागं पाहिलं का? अरे दे पेन दे. हो काय काय यार कुठे नको लिहू ना.
हा काय होता रे आपला प्रेसिडेंट झाला प्रेसिडेंट दाखवा माझ्याकडे तुमचा नाही भरला का मी बी लिहितो ना मग कुठतरी प्रेसिडेंट हे पकड रे व्हिडिओ काढा मग दुसऱ्याचा शर्ट खराब करू राहिला दुसऱ्याचा शर्ट खराब करू ते लगेच पुसला जाईल आता काय शर्ट वर नाही त्याचा राहू दे काही नाही तू दुसरा घालून येईल शर्ट पाडून टाकून येतो मग अरे मग विषयच नाही वालीच तर वालीस माझं नाही तो पोऱ्याचा प्रोजेक्ट बाकी हे बघा हे बघा हे अजबता बाळा तुला नाशिकला कशासाठी पाठवलं होतं हा? अरे काय करतो तू इथे येऊन? तर मग अशा पद्धतीने सर्व या प्रकारच्या आमच्या छोट्या मोठ्या बालिशपणा करून झाल्यानंतर आम्ही करतोय आता सायनिंग ऑफ बरोबर ना असं ना कसं असतं ते तर सांग तुला माहिती आहे तुला अनुभव आहे कसला अनुभव मग कॉलेज सोडायचं काय माहित कोणते कोणते कॉलेज सोडले त्याने एकत्र जतीन शेठ बाय बाय खायला आता नको जाऊ दे म्हणून नाही खायचं आता घरी जाऊन जेवण करायला डायरेक्ट तर मग सायनिंग ऑफ तर ठीक आहे आमचं आता 3 वर्ष मस्त डिग्री कंप्लीट झाली आता वाट फक्त रिझल्टची आणि अजून काही नाही ठीक आहे आमच्या गावाला डायरेक्ट